नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज 29 जुलै बुधवार. आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. पावसाचा धुमाकूळ बघायला मिळू शकतोय आणि याचे मुख्य कारण म्हणजे वेस्ट बंगालकडे जे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आहे ते आता महाराष्ट्राकडे सरकत आहे. तर हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्र मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय मित्रांनो. तर आपण सविस्तर आढावा घेणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय, कोणत्या ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्रीचे 12 वाजेपर्यंतचं जे काही वातावरण आहे ते आपण बघणार आहोत. तर आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. सुरुवातीला विदर्भात बघूया. नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दिवसभराचं वातावरण तर या ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे. नागपूर, बेला, हिंगणा, धामणा, कळमेश्वर तसंच या ठिकाणी दोर्ली, मोपा हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. आज पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे. सावनेर तसेच हा जो काही परिसर आहे, परशिवनी, कामपट्टीचा परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. आणि मित्रांनो, नागपूर जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्याकडे. भंडाराचा जर परिसर बघितलं तर या ठिकाणी भंडारा, सवारी, मौदा, वार्थी, कात तसंच शिवाजीनगरचा परिसर आहे, असोली या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं दक्षिण भागाकडे तर या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. तर या ठिकाणी अडियलचा परिसर आहे, वाडरचा परिसर आहे, या ठिकाणी जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस बघायला मिळू शकते. नेवरी तसंच कुर्ही या परिसरामध्ये देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, गोंदियाकडे जर बघितलं तर गोंदियाकडे जोर जास्तच वाढलेला आहे. गोंदियामध्ये नागपूर, भंडारापेक्षाही जोर जास्त आहे. हा जो काही परिसर आहे, साकोली, सडक, अर्जुनी, गोटी, कोसमतोंडी या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तुरळक भागामध्ये दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते. तसंच गोरेगाव, आमगाव, तिगाव हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटेमणी तसंच या ठिकाणी सेलोदपूर, लवणी, खैरत, लांजी हा जो सर्व काही परिसर आहे गोंदिया जिल्ह्याचा सर्वत्र या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आज 29 जुलै आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, गडचिरोलीकडे जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. ब्रह्मपुरीकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच आरमोरीचा परिसर आहे, धनुराचा, गडचिरोली तसंच हा जो काही परिसर आहे जेलरचा परिसर आहे, चामोर्शीचा परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतोय. तर चंद्रपूरकडे जर बघितला हा जो काही सर्व परिसर आहे, सिरपूर आहे तसंच या ठिकाणी कौथाला आहे या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. गोंडपिंपरी, पोमुर्णा, राजुरा तसंच चंद्रपूरचा परिसर आहे या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मोहर्लीकडे जर बघितला हा जो काही परिसर आहे, चिंचोलीचा परिसर आहे, मोहर्लीचा, छोराचा परिसर, भद्रवतीचा परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तसे या ठिकाणी चिचपल्ली झालं या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, यवतमाळमध्ये बघूया आता काय परिस्थिती आहे की यवतमाळच्या कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर हा जो काही परिसर आहे यवतमाळ जिल्ह्याचा या पांढरकवडा, झुली तसंच जरंग, करंजी हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. घाटंजीकडे मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तर आर्णी, दिग्रस, दरवा, यवतमाळ, कलाम सर्वत्र या परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं दिवसभराचे वातावरण तर वर्धा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. पुलगाव तसंच या ठिकाणी विरुळ हा जो काही परिसर आहे, वायफळस, वर्धा, देवळी या परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. आष्टाकडे देखील मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय. पवनार तसंच जामणी, सेलू, केलझर तसंच बारबडीचा परिसर आहे, ही समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्धा जिल्ह्याकडे आहे. अमरावतीकडे मात्र जोर थोडा कमी आहे मित्रांनो. वर्धा यवतमाळ, वर्धापेक्षाही जोर कमी आहे. अमरावतीमध्ये हलक्या मध्यम सरी जास्त राहतील. पूर्व भागाकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. तर अमरावती, चांदूर
आर्वी, तळेगाव, मोझरी हा जो काही परिसर आहे, मोर्शीचा परिसर आहे, या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. अचलपूर, अंजनगावकडे जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरी. चिखलदरा, हिरसाल, धारणीकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. आणि अकोलामध्ये जर बघितलं आज दिवसभराचं वातावरण, तर अकोलामध्ये अमरावतीपेक्षाही जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकत आहे. अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, पाती, अकोट, तेल्हारा, जळगाव, जामोद सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकते. पातूरकडे जोर कमीच आहे. आणि वाशिम जिल्ह्याकडे जर बघितला, हा जो काही सर्व परिसर आहे वाशिम जिल्ह्याचा, तर मालेगाव झालं, वाशिम, मंगळूरपीर, कारंजा, लाड या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम सरी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. रिठाड, रसोदकडे देखील हलक्या मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये आहे. बुलढाणाकडे जर बघितला, हा जो काही परिसर आहे बुलढाणा जिल्ह्याचा, लोणार, मेहकर तसंच जानेफळ या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये असून देऊळगाव राजाकडे जोर थोडा जास्त आहे. या ठिकाणी देऊळगाव राजा झालं, तसंच सिंदखेड राजा, टेंभुर्णीचा परिसर आहे, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. चिखली, बुलढाणा, गिरडा, मोटाला, मलकापूर, नांदुरा, खामगाव हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बुलढाणामध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जर बघितला, जळगाव जिल्ह्याचं वातावरण, तर जळगाव, भुसावळकडे जोर कमी आहे, मात्र जो जोर जास्त आहे तो आहे मुक्ताईनगरकडे. मुक्ताईनगरचा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तसंच यावलकडे हलक्या सरी हा जो काही परिसर आहे, अमळनेर, धरणगाव, परोळा हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे. पाचोराकडे देखील जोर कमी आहे, पाचोराकडे हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आपल्याला या ठिकाणी. तसंच या ठिकाणी सातगाव झालं, सेनगाव झालं, या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढलेला आहे, मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. सेनगावकडे, जामनेरकडे हलक्या मध्यम सरी शक्यता आहे. पाहूर आणि जामनेरकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. बोदवडकडे जर बघितलं तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय बोदवड, तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे मध्यम सरी शक्यता आहे, तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय. तर मित्रांनो, आता इकडे धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं, तर धुळे जिल्ह्याकडे धुळे या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे, अंशतः ढगाळ वातावरण राहील, हलक्या सरी बघायला मिळू शकते. साक्रीकडे हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा हलक्या सरींची शक्यता आहे, जोर कमी आहे. नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, कर्णी, नावपूर, विसरवाडी सर्वत्र या परिसरामध्ये जर बघितलं तर अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता, जोर थोडा कमी स्वरूपात आहे. नाशिकचे जर वातावरण बघितले आज दिवसभराचे, तर नाशिककडे जोर कमी आहे. मालेगाव, मनमाड, सटाणा, देवळा, चांदवड, नागपूर या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे आहे, तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात, हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो, इकडे जर बघितला, हा जो काही परिसर आहे निफाड, सिन्नर, नाशिक, दिंडोरी हलक्या स्वरूपात, येवलाकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. त्र्यंबक, घोटी, खोडाला या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. आणि अहिल्यानगरकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे कोपरगावचा परिसर आहे, हलक्या सरी तुरळक ठिकाणी बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. कोपरगावमध्ये श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, अकोला या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे. मित्रांनो, आज दिवसभरामध्ये जोर कमी आहे, ढगाळ वातावरण जास्त राहील, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता अहिल्यानगरकडे या ठिकाणी बघायला मिळू शकते. आणि हा जो काही सर्व परिसर आहे, राहुरीचा परिसर आहे, गोडेगाव, तसंच अमरापूर, पाथर्डी या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे, जोर थोडा या ठिकाणी अमरापूर, पाथर्डीकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर शिरूर, कासार, काडा हा जो काही परिसर आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी कुंठेफाळ या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. पाटोदा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा हलक्या सरी बघायला मिळू शकतोय. जामखेडकडे जोर थोडा वाढलेला आहे. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. जुन्नरकडे हलक्या मध्यम स्वरूपात होऊ शकते, मात्र मंचर, खेड, पिंपरी चिंचवड हा जो काही परिसर आहे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. पुणे, सासवड, जेजुरी, केडगाव, दौंड या परिसरामध्ये देखील जोर कमी आहे, अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे. आणि जो जोर थोडा जास्त आहे तो पश्चिम भागाकडे आहे, तर या ठिकाणी लोणावळाकडे जोर थोडा जास्त आहे, लवासाकडे जोर जास्त आहे, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे. आणि मित्रांनो, सातारामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी वाई, महाबळेश्वरकडे मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो. पंचगडी, वाई, महाबळेश्वर या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त आहे. तर या ठिकाणी बघितलं तर आडोशी, देऊर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, मात्र जोर जो कमी आहे
आहे तो आहे कोरेगाव रहमतपूरकडे. या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतोय. वडूज, महिमांगड तसंच हा जो काही परिसर आहे मोल, आद्राकी या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. लोणंद, फलटण, कालच या परिसरामध्ये जोर कमीच बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे, मात्र जोर कमी आहे. करमाळाकडे हलक्या सरी, इंदापूर, अकलूज, नातेपुते या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे, हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. लासुर्णेकडे हलक्या सरींची शक्यता आहे, जोर कमी आहे या ठिकाणी. मसवड, सांगोली, मंगळवेढा, पंढरपूर हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी जोर थोडा वाढलेला आहे, मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. माहूर, सोलापूर आणि अक्कलकोटचा परिसर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. बाकी भागाकडे जोर थोडा कमी स्वरूपातच आहे. तर मित्रांनो, सांगलीमध्ये जर बघितलं आज दिवसभराचं वातावरण तर सांगली, तासगाव, अंजनी या परिसरामध्ये हलक्या सरी, कुडाची, अथनी, इचलकरंजी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरकडे कोडोली, ईश्वरपूर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात आहे. राधानगरी, गगनबावडाकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय. तसंच मरसोडी, कोल्हापूरच्या पश्चिम भागाकडे जोर जास्त आहे, बाकी भागाकडे जोर कमी स्वरूपातच आहे कोल्हापूरमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर बघितला हा जो काही सर्व परिसर आहे छत्रपती संभाजीनगरचा, तर नाथसागरकडे जर बघितलं या धरण क्षेत्राकडे या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. पैठणकडे जोर थोडा वाढलेला आहे, मात्र गंगापूरकडे हलक्या सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. दाखेपाल, शिवापूर जोर कमी आहे. प्रवारा, संगमकडे देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तसंच इकडे छत्रपती संभाजीनगरचा बाकी परिसर बघितला तर हा जो काही परिसर आहे पाचोडचा परिसर आहे, अडूलचा परिसर आहे, सेंद्राचा परिसर आहे, या ठिकाणी जोर वाढलेला आहे, मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. यसगावकडे जोर कमी आहे, यसगावकडे हलक्या सरी बघायला मिळू शकतात. दौलताबादकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो, इकडे जर बघितला हा जो काही परिसर आहे कांकोरा, फलंब्री, लेहा या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. लेहा, जहागीरकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे. तर या ठिकाणी चिंचोली झालं, देवगाव झालं, या ठिकाणी बघितलं तर हलक्या मध्यम स्वरूपाचा. हातनूरकडे हलक्या मध्यम सरी, तसं वडाळी, कन्नड, पिशोर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकताय. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त वाढलेला आहे जालना जिल्ह्यामध्ये. तर जालना जिल्ह्याच्या आज दिवसभराचे वातावरण जर बघितले तर जालना जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर जालना जिल्ह्यामध्ये हा जो काही सर्व परिसर आहे भोकरदनकडे मध्यम सरी, जालना, अंबड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे हा जो काही परिसर आहे शिरूर, कासार या ठिकाणी जोर थोडा कमी आहे, मात्र गेवराई, माजलगावकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. बीड, वडवणीकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. आंबेजोगाई, केजकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. धाराशिवकडे कळंब, तेर या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. भूम, बार्शी, धाराशिव, वैराग तसंच तुळजापूर, लोहारा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. धाराशिवच्या पश्चिमेला जोर थोडा कमी स्वरूपात आहे. आणि लातूरकडे जर बघितलं आज दिवसभराचे वातावरण तर लातूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. लातूरमध्ये लातूर, औसा, निलंगाश, औरत, शहाजानी, श्रीरामपाल मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसं या ठिकाणी उदगीर, औरद हा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अहमदपूरकडे देखील जोर वाढलेला आहे, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. परभणीच्या दक्षिणेला पालम, गंगाखेड, परळी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. परभणीमध्ये हा जो सर्व काही परिसर आहे परभणी, झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी, मनवतचा परिसर आहे या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पूर्णा, बासमत, अर्धापूर, नांदेड, भोकर, पेठुंबरी तसं इकडे कंधारचा परिसर, नायगावचा परिसर, धर्माबाद सर्वत्र या परिसरामध्ये लगतच्या काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. हिमायतनगर, उमरखेडकडे मध्यम सरी, हातगाव, तामसाकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथचा परिसर आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. खंडाळा, पुसदकडे देखील जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.